हरे कृष्णा. शास्त्रामधून आपल्याला कळते की एकादशीचे व्रत इतके सामर्थ्यशाली आहे की ते सर्व पापांचा क्षय करून विनाश करते. 15 नोव्हेंबरला मार्गशीर्ष कृष्ण एकादशी म्हणजेच उत्पन्न एकादशीचे पावन तिथी आहे. एकदा भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला म्हटले की प्राचीन काळामध्ये एक मूर नावाचा राक्षस होता. तो देवतांना खूप त्रास देत होता. देवता भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू त्या असुराबरोबर युद्ध करायला सुरू केले, परंतु ते युद्ध फार काळ चालले. शेवटी भगवान विष्णूने विश्रांतीसाठी एका गुहेमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेस मुरासुराने सुद्धा त्या गुहेत प्रवेश केला. तेव्हा तेजस्विनी दिव्य स्त्री उत्पन्न झाली आणि तिने मुरासुराचा वध केला. हे पाहून भगवान विष्णू तिच्यावरती प्रसन्न झाले आणि तिला एक आशीर्वाद दिला की तू माझ्या भक्तांच्या उद्धारासाठी कार्य करशील. ही तिथी म्हणजे उत्पन्न एकादशी असे ओळखले जाऊ लागले, कारण त्या दिवशी एकादशी देवीचा जन्म झाला. ह्या एकादशीचे फळ 10,000 अश्वमेघ यज्ञापेक्षाही जास्त फळ मिळते आणि भक्तीच्या मार्गामधील सर्व अडथळे दूर करते. या शुभ प्रसंगाला तुम्ही व्यर्थ जाऊ देऊ नका. अधिक हरिनाम जप आणि हरी कथेचे श्रवण करा आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्णा.